श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. 13 जानेवारीला आलेली आहे भोगी. भोगीचा हा दिवस संक्रांतीप्रमाणे खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. सोबतच मागच्या जन्माचे भोग आपण या जन्मात भोगत असेल तर आपल्या अनेक समस्या सामोरे जावे लागते. तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपले आयुष्यातील भोग कर्म दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात आणि काही सेवासुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या असतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे सर्व मागचे भोग कर्म दूर होतील आणि सोबत 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भोगीच्या दिवशी काही गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं. जसे की या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची असते आणि या भाकरीला भरपूर असे तेल लावायचे असतात. सोबतच मिक्स भाज्या सुद्धा केल्या जातात. त्याचबरोबर या दिवशी गाईला घास देणं म्हणजे नैवेद्य देणं म्हणजे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं. सोबतच तुळशीची पूजा करायला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्या पितरांना तर्पण सुद्धा द्यायचं असतं. आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते. जर आपण भोगीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी तर केल्या तर नक्कीच आपले मागचे भोग आपले वाईट कर्म पाप जे आहे तर त्यातून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या अडचणी सुद्धा दूर होत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं. कुटुंबामध्ये धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी तुळशीची पूजाही केली जाते. आणि पहा, या भोगीच्या दिवशी तुळशीचं झाड हे खरेदी करून आणणं हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी झाड जे आहे तर आवर्जून खरेदी करून आणावे. आपल्या घरी असणारे झाड हे सुकलेले असेल किंवा त्याची वाढ होत नसेल खराब झालेले असेल तरी सुद्धा ते तुम्हाला काढून टाकायचे आहे आणि त्या ठिकाणी नवीन जे झाड आहे तुळशीचं तर आपल्याला लावायचं आहे. भोगीच्या दिवशी तुळस आपल्या घरामध्ये आणल्यामुळे तुळशीच्या झाडाबरोबर घरामध्ये माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो. त्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पटीने अधिक फळ मिळत असते. भूत पिशाच ब्रह्म राक्षस दानव इत्यादी सर्वच तुळशीच्या पूजनाने आपल्यापासून लांब राहतात. आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास नकारात्मकता ही सुद्धा प्रवेश करत नाही. तसेच जर आपण या दिवशी तुळशीची पूजा केली तर आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार सुद्धा येत नाहीत. सगळे वाईट विचार हे नष्ट होतात. यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अर्थात भोगी आहे म्हणून आपण सकाळी लवकर उठणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकणार आहोत आणि अंघोळ करणार आहोत. या दिवशी स्त्रियांनी आवर्जून केस धुवायचे आहेत. स्त्रियांनीच नाही तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष यांनी सर्वांनी केस धुवायचे आहेत. यानंतर तुम्हाला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. एक तांब्याचा स्वच्छ कलश तुम्हाला घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला पिण्याचे पाणी घालायचे आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घालायचे आहेत. थोडेसे चंदन तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. हळद आणि कुंकू यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळ असतात ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि कच्चे दूध यानंतर तुम्हाला थोडेसे टाकायचं आहे. बघा, दुसऱ्या दिवशी आहे संक्रांत आणि संक्रांती दिवशीच आलेली आहे एकादशी. तर एकादशी दिवशी आपल्याला पाणीही अर्पण केलं जात नाही, दूधही अर्पण केलं जात नाही. त्यामुळे आपल्याला भोगी दिवशीच आवर्जून हा जो उपाय आहे तर करायचा आहे. तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य तर नष्ट होणारच आहेत, पण 1000 पटीने तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार आहे. तर पहा, यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. अर्थात या दिवशी सोमवार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे. त्या दिवशी एकदा एकादशी आहे तर आपण एकादशी दिवशी तुळशीला कधीही पाणी घालत नाही. त्यामुळे आवर्जून आपल्याला हा उपाय भोगीच्या दिवशीच करायचा आहे आणि भोगीच्या दिवशी आपण हे जल अर्पण करायचं आहे. त्यामुळे भोगीला आपल्याला या दिवशी तीळयुक्त पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं असतं आणि बाकीचे पाणी जे आहे तर ते आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तुळशीला पाणी अर्पण करून झाल्यानंतर ना तुळशीला हळदी कुंकू अर्पण करून तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे
जिथे भगवान श्री हरी विष्णू तिथे माता लक्ष्मी सदैव प्रसन्न होते. त्यामुळे तुम्हाला 7, 11, 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला येत नसेल तर स्वतःभोवती 7, 11, 21 प्रदक्षिणा घालावेत आणि घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि या तुळशीला मारायच्या आहे. सोबतच संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. भोगीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्हाला कणकेचा लावला तर आवर्जून लावा. नाही शक्य झालं तर मातीची पण पंती लावली तरी चालेल. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी 2 लांब वाती थोड्याशा लाल करून प्रज्वलित करायच्या आहेत. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्हाला अगोदर तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलांची लवंग एक वेलची आवर्जून घालायची आहे. यामुळे घरातील पैशाच्या अडचणी पूर्ण दूर होतात. जे काही आपल्याला भोग भोगावे लागतात ते भोग हळूहळू कमी होण्यास मदत मिळते. लक्ष्मी प्राप्त होते आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते. त्यामुळे या दिवशी दिव्यामध्ये आवर्जून तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग आवर्जून टाकायचे आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट नाही केली तरी चालेल, परंतु हा दिवा तुम्हाला आवर्जून तुळशीला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक लवंग आणि वेलची टाकून प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस असते, म्हणजे संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर आवर्जून हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. तुळशीचा आपल्याला नमस्कार करायचा आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट करू नका, पण हा एक तरी उपाय तुम्ही आवर्जून करा. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करत असताना आपल्या कुटुंबात धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपले मागच्या जन्माचे काही भोग असतील ते दूर व्हावेत, आपले काही वाईट कर्म असतील तर ते दूर व्हावेत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि असा एक उपाय भोगीच्या दिवशी आवर्जून न चुकता करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला म्हणजेच काय तर भोगी दिवशी हा असा उपाय केल्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होईल. ज्या काही तुमचे भोग आहेत तर ते भोग पूर्ण संपून जातील. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ज्या त्या तिथीला जो तो उपाय केला तर लवकर तुमची ती इच्छा पूर्ण होते. असे म्हणतात की ज्या त्या तिथीला जो तो उपाय केला म्हणजे कमी काळात तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तर तुम्हाला आवर्जून हा उपाय भोगीच्या दिवशी करायचा आहे. एकतर तुम्ही तुळशीपाशी दिवा लावायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि घरातील दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची ही आवर्जून टाकायची आहे. तर हा उपाय तुम्हाला भोगी दिवशी आवर्जून आणि महत्त्वाचा असल्यामुळं तुम्हाला करायचाच आहे. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.